श्री स्वामी समर्थ. छान असं आम्ही सगळे रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. आम्हाला जायचं होतं एका मेडिकल कॉलेजमध्ये. स्वामीची तिथं दिदी असते, त्या दिदीला भेटायचं होतं आणि अजून आमचं दुसरं एक काम होतं. त्यासाठी आम्ही निघालो. तिथं जाऊन पोचलो. त्यानंतर हे स्वामीचं काम चालू होतं. सगळ्या चेअर तो खेचत होता. अजिबात शांत बसत नव्हता. खूप म्हणजे खूपच मस्ती करत होता. ऐकतच नव्हता अजिबात काहीच. धावपळ करत होता. आणि तिथे हे डक होते, बदक, आणि ते पाहण्यात स्वामी समर्थ दोघं पण बिझी झाले आणि ते खूप छान असे आवाज काढत होते. आणि स्वामीची दिदी थोडी बिझी होती, तिचं लेक्चर होतं आणि समर्थला लागली भूक. आम्ही जेव्हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो तेव्हाच आम्हाला समोर स्वामींचं दर्शन झालं. खूप छान वाटत होतं. खूप छान अशी ती स्वामींची फोटोफ्रेम होती. आणि त्यानंतर आम्ही मिसळपाव आणि एक डोसा ऑर्डर केला आणि त्याची टेस्ट पण खूप छान होती. आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटत होतं, कारण इथं कॉलेजच्या आठवणी होत्या सगळ्या माझ्या. मी पण असं कॉलेजमध्ये असताना कॅन्टीनला जायची, खूप एन्जॉय करायची, हे आठवलं. आणि नंतर आम्ही त्यांच्या लॅबमध्ये गेलो मेडिकल कॉलेजच्या. तर ह्या सगळ्या दिदी होत्या. त्यांना स्वामीला घ्यायचं होतं, पण स्वामी त्यांच्याकडे अजिबात जात नव्हता. त्यांना फोटो काढायचे होते स्वामीचे, पण स्वामी काढूनच घेत नव्हता. आणि त्यांचे हे लॉकर आहेत, हे लॉकर स्वामीला खेचायचं होतं आणि तो तिथं खूप मस्ती करत होता. ही दिदी आली, ती स्वामीसोबत बोलत होती. तिला पण स्वामीला घ्यायचं होतं, पण अजिबात स्वामीच्याकडे पण जात होता. त्यानंतर दादा येतो. दादाला पाहून तर स्वामी घाबरला फुल आणि तो लगेच माझ्याकडे आला. आमचं काम झालं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. सगळ्यात पुढं तर स्वामीच होता.